नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला अर्थात पहिली महत्त्वाची राजकीय बातमी। फडणवीस आणि शिंदेंसोबतच्या भेटीबद्दल राज ठाकरे संभ्रम दूर करतील असं संजय राऊत म्हणाले। राज उद्धव युती व्हावी ही लोकांची इच्छा असल्याचंही संजय राऊतांनी म्हटलंय। तर युतीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून मनसेकडे विनवण्या होत असल्याची टीका भाजपने केली आहे। मराठीसाठीच्या मेळाव्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले, पण या दोघांची निवडणुकीतही युती होणार का असा प्रश्न निर्माण झालाय। कारण भाजप आणि शिंदेंसोबतच्या भेटीगाठींबाबत एक दिवस राज ठाकरे संभ्रम दूर करतील असं संजय राऊतांनी सामनातल्या रोखठोकमध्ये लिहिलंय। शिंदे फडणवीस हे राज ठाकरे यांच्या निवासानी चहापानासाठी जातात। राज ठाकरे त्यांचं स्वागत करतात। शिंदे यांचे महाराष्ट्राच्या राजकारणातील स्थान औट घटकेच्या फौजदारासारखे आहे। फडणवीस हे राज ठाकरे यांना भेटून राजकीय हवा गरम करतात। शिंदे यांचीच हवा सध्या संपल्याने त्यांच्या भेटीगाठी फुसके आहेत। या दोघांमुळे सध्याची मराठी एकजूट संपेल असं वाटत नाही। एक दिवस स्वतः राज ठाकरे समोर येऊन या सगळ्यावर बोलतील आणि संभ्रम दूर करतील हे नक्की, असं संजय राऊतांनी रोखठोकमध्ये लिहिलंय। राज उद्धव यांच्यातल्या युतीबद्दलही निवडणुकीआधी भूमिका स्पष्ट होईल अशी आशा संजय राऊतांनी व्यक्त केली आहे। राज ठाकरे यांनी व्यासपीठावरून सांगितलेलं आहे की बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न साकार करू, आणि माननीय उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत लोकांच्या मनात जे आहे किंवा महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल आणि तुमच्या मनात जे आहे ते होईल। फार चर्चा न करता आपण त्या गोष्टीला वेळ द्यायला पाहिजे। योग्य वेळी योग्य निर्णय होतात। एक लक्षात घ्या की या विषयावरती आता चर्चा फार झाली आणि होते की माननीय उद्धव ठाकरे माननीय राज ठाकरे एकत्र येतील का आणि पुढे काय करतील। मला वाटतं त्याला महानगरपालिका निवडणुका अजून जाहीर झालेल्या नाहीत आणि त्यानंतर तुम्ही हा प्रश्न विचारा। पण ठीक आहे, मी एवढंच म्हणतोय की लोकांची इच्छा आहे। लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी महायुतीला जाहीर पाठिंबा दिला होता। राज उद्धव यांच्या एकत्रित मेळाव्याच्या काही दिवस आधी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये भेट झाली होती। त्याआधी एप्रिल महिन्यात एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंची भेट घेतली होती। त्यामुळे राज ठाकरे महायुती सोबत असल्याची चर्चा सुरू झाली होती। याच चर्चांवर राज ठाकरे आपली भूमिका स्पष्ट करतील अशी आशा राऊतांनी व्यक्त केली आहे। राज ठाकरे यांनी व्यासपीठावरून सांगितलेलं आहे की बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न साकार करू, आणि माननीय उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत लोकांच्या मनात जे आहे किंवा महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल आणि तुमच्या मनात जे आहे ते होईल। फार चर्चा न करता आपण त्या गोष्टीला वेळ द्यायला पाहिजे। योग्य वेळी योग्य निर्णय होतात। एक लक्षात घ्या की या विषयावरती आता चर्चा फार झाली आणि होते की माननीय उद्धव ठाकरे माननीय राज ठाकरे एकत्र येतील का आणि पुढे काय करतील। मला वाटतं त्याला महानगरपालिका निवडणुका अजून जाहीर झालेल्या नाहीत आणि त्यानंतर तुम्ही हा प्रश्न विचारा। पण ठीक आहे, मी एवढंच म्हणतोय की लोकांची इच्छा आहे। गुणरत्न सदावर्ते ठाकरे बंधूंविरोधात कोर्टात याचिका दाखल करणार आहेत। राज्यात तिसरी भाषा शिकलीच जाईल असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले। हिंदी सक्तीचा GR पुन्हा लागू करा असंही सदावर्ते यांनी म्हटलंय। आणि ह्यापुढे ह्या महाराष्ट्रामध्ये तिसरी भाषा शिकलीच जाईल, कारण केंद्राची गाइडलाइन है, केंद्र का कानून है और उसके लिए जो जो कर सकते। हिंदी भाषा लोगों की प्यारी भाषा बन चुकी है। येणाऱ्या काळामध्ये जे आहेत शिक्षण संस्थेतील सुज्ञ शिक्षक असतील, विद्यार्थी असतील, पालक असतील, यांच्या वतीनं आम्ही तिसरी भाषा कंपल्सरी केलीच गेली पाहिजे। शासनाने जो शासन निर्णय मागे घेतलाय तो पुनश्च लागू करा। शासन निर्णय पुनश्च लागू करा। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची जे गुंड प्रवृत्तीची जी कार्यकर्ते आहेत आणि राज ठाकरेची जी विधान आहेत, जी कथनी आणि करणी कशी असावी, कसे व्हिडिओ करावेत, या सगळ्या संबंध बाबी घेऊन उच्च न्यायालयात जाणार आहोत। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेवर कारवाई व्हावी म्हणून। दोपहर का सामना क्या बात है भाई उद्धव, अरे लोगों को तो बोलते हो कि हिंदी मत पढ़ो और हिंदी भाषा का पेपर तो चलाते हो।
उसके कमाई भी तो करते होंगे ना। लाडकी बहीण योजनेवर सरकारमधल्या 2 मंत्र्यांची नाराजी असं त्यांच्याच वक्तव्यावरून दिसतंय। लाडकी बहीण योजनेमुळे विकास निधी रखडल्याचं दत्तात्रय भरणे म्हणतात। लाडकी बहीण योजनेमुळे इतर गोष्टींवर ताण येत असल्याचं भुजबळांनीही कबूल केलं। तर लाडकी बहीणमुळे माझ्या खात्यात कोणतीही अडचण नाही असं राणे म्हणाले। लाडकी बहीण योजनेवर आक्षेप घेणारी वक्तव्ये सरकारमधल्याच 2 मंत्र्यांनी केली आहेत। कारण लाडकी बहीण योजनेमुळे विकास कामांचा निधी रखडला असं वक्तव्य दत्तात्रय भरणे यांनी केलंय। तर लाडकी बहीण योजनेचा ताण इतर गोष्टींवर येत असल्याचं छगन भुजबळ म्हणाले। मी कुठेही असू द्या, त्यामध्ये माझ्या इंदापूर तालुक्याला सर्वच विभागातून निधी कसा जास्त मिळेल यासाठी मी प्रयत्न बदलून करत असतो। आज तुम्हाला मी सांगतो, ठीक आहे, आज लाडकी बहिणीमुळे थोडी योजना असल्यामुळे काही गोष्टीमध्ये थोडं निधीमध्ये थोडं यायला उशीर होतोय, उशीर झाला होता, परंतु आज सगळं हळूहळू गाडी पूर्वत यायला लागलेली आहे। याच्यामध्ये काही लपवण्यासारखं काय आहे? एक स्वाभाविक आहे ना, अचानक आपल्याला मिळणाऱ्या तुमच्याही सुद्धा घरामध्ये जे काही इन्कम येत असेल आणि अचानक एक मोठा खर्च निघाला तर इतर खर्चांवर मग थोडासा ताण येतो। तसं राज्याचा सुद्धा तिजोरीचा असंच आहे। 45,000 कोटी रुपये जर वर्षातून काढायचे आहेत बाजूला, तर मग इतर या काही गोष्टींना ताण सहन करावंच लागणार। लाडक्या बहिणींना आता ढकलून द्यावं, दत्ता भरणेंना सांगा गावातल्या 4 बहिणी घ्या आणि चंद्रभागेला घेऊन ढकलून द्या त्यांना, आता काय राहिले। विधानसभेच्या प्रचारात अजित पवारांनी गुलाबी थीम वापरली। लाडक्या बहिणींच्या मतांना आकर्षित करण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न सफल देखील झाला। पण आता त्याच लाडक्या बहिणींच्या पैशांबद्दल राष्ट्रवादीचेच 2 मंत्री वक्तव्य करत असल्यानं अजित पवारांची चांगलीच अडचण झाली आहे। कामाचा निधी जो आहे तो येत नाही असं दत्तात्रय भरणे म्हणाले काल। म्हणाले लाडक्या बहिणीच्या हप्त्यामुळे विकास कामाचे पैसे यायला विलंब होतोय। मी विचारतो त्याला कुठली बातमी कळाली। शेवटी तो माझा सहकारी आहे, मंत्री महोदय, त्यांना विचारून क्लिअर करतो कुठल्या अपेक्षेने कुठल्या हेतूने ते बोलले। भाजपच्या नेत्यांनी मात्र यावर सावध प्रतिक्रिया दिली आहे। लाडकी बहीण योजना सुरू असली तरी विकास कामांना निधीची अडचण येणार नाही असं भाजप नेते म्हणाले। ठीक आहे, आता ते मंत्री आहेत, त्यांना कदाचित जास्त माहिती असू शकते, पण माझ्या खात्या अंतर्गत तर मी सांगू शकतो की मी कुठल्याही पद्धतीची अडचण मला तरी माझ्या नजरेसमोर दिसत नाही। आणि जे प्रकल्प माझ्या खात्या अंतर्गत आज मी हाती घेतलेले आहेत त्या प्रत्येक प्रकल्पाला न्याय देण्यासाठी मी समर्थ आहे। नाही, दत्तात्रय भरणे काय बोललेत ते मला माहित नाही, पण विकास निधी हा मोठ्या प्रमाणावर येतोय। आपण बजेट पाहतोय, पुरवणी मागण्या सुद्धा आता आम्ही परवाच पास केलेल्या आहेत आणि त्यामुळे मला जेवढं बजेट कळतं त्याच्यानुसार व्यवस्थित विकास कामाला पैसा त्या ठिकाणी येतोय। निधी मिळणार नाही असं अजिबात नाही। लाडक्या बहिणींना वेळेत निधी मिळतो, मिळत राहणार आणि कधी आम्ही लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी निधीपासून त्या दुरापास्त होणार नाही त्याची काळजी घेऊ। तर राज्यात 328 नवे मद्यविक्री परवाने दिले जाणार आहेत। नवे परवाने एका दुकानांना नाही तर कंपन्यांना दिले जाणार असून प्रत्येकी एका कंपनीला 8 परवाने मिळतील। हे परवाने भाड्याने देण्याची कंपन्यांना मुभा असणार आहे। तर विदेशी मद्य निर्मितीचा परवाना देण्यासाठी नेमलेल्या समितीत अजित पवार अध्यक्षपदी आहेत। राज्याच्या महसूल वाढीसाठी शासन 328 नवे मद्यविक्री परवाने देणार। 328 परवाने हे दुकानांना नाही तर कंपन्यांना दिले जाणार। मद्य बनवणाऱ्या एका कंपनीला प्रत्येकी 8 परवाने दिले जाण्याची तरतूद। राज्यात जुना मद्यविक्री परवाना विकत घेण्यासाठी 10 कोटी मोजावे लागतात। आता नवीन परवाना घेण्यासाठी कंपन्यांना शासनाकडे फक्त 1 कोटी रुपये जमा करावे लागणार। मद्यविक्री कंपन्यांनी भरलेली 1 कोटींची रक्कम विना परतावा असेल। अजित पवार विदेशी मद्य निर्मितीचे परवाने देण्यासाठी नेमलेल्या समितीच्या अध्यक्षपदी। अजित पवारांचे पुत्र जय पवार कॅपो विजेट या मद्य निर्मिती कंपनीचे संचालक। अजितदादा समितीवर असल्यानं व्यावसायिक हितसंबंध राखले जाण्याचा धोका, विरोधकांचा आरोप। महाराष्ट्राची बर्बादी रोखा अशी हात जोडून महाराष्ट्रातल्या आया बहिणींना भावांना माझी विनंती आहे, पुढच्या पिढींना वाचवा या सरकार नालायक सरकारच्या हातात। मतं दारूसाठी दिली नव्हती ना तुम्ही, मतं पाण्यासाठी दिली होती। पाणी मिळते का ते बघा,
मुझको यारो माफ करना मैं नशे में हूं, हे सरकार नशे तर रहा है. या सरकारला मतांची आणि सत्तेची झिंग चढलेली आहे. या झिंगेत असलेल्या सरकारला त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे. उठूया आणि मृणालताईंची आठवण करत या महाराष्ट्राला बर्बादीपासून रोखूया. ज्या पद्धतीने मद्य परवान्यांचं वाटप झालेलं आहे, त्या भुमरेच्या घरात किती मद्याचे परवाने मिळाले ते चेक करा म्हणावं. चौकशी करा, फडणवीसांना म्हणा चौकशी करा. एकेका मंत्र्याच्या आणि सत्ताधारी आमदाराच्या घरात किती मद्य परवाने गेले ती यादी येईल आता, आणि कशा पद्धतीने गेल्यात. 24 तासामध्ये ग्रामीण भागात, जिल्ह्यात आमदारांच्या घरापर्यंत हे परवाने गेलेले आहेत. 24 तासात मुंबईतून. मद्य विक्री दुकानांना परवाने देण्यासाठीची जी समिती आहे, त्यासाठी कुठच्याही परिस्थितीत अजित पवार यांना मंत्री असून सुद्धा हे पद देण्यात येऊ नये अशा स्पष्ट मताची मी आहे. कारण अनेक साखर कारखान्यात ते संचालकपदी आहेत. एवढंच नाही तर कॅपोविटेस नावाची जी कंपनी आहे त्याच्यात त्यांचा मुलगा म्हणजे जय अजित पवार हे एक डायरेक्टर आहेत. पैशांच्या बॅगेच्या व्हिडिओवरून संजय शिरसाट आणि राऊतांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. काल शिरसाटांनी आपला व्हिडिओ मॉफ केल्याचा दावा केला होता. यावर व्हिडिओ हा मॉफ केला की नाही हे फॉरेन्सिक लॅब ठरवेल. व्हिडिओ ओरिजिनल आहे असं राऊत म्हणतायत. मॉप केलेला तो व्हिडिओ, माझ्या बेडरूमचा व्हिडिओ, तर तुम्ही जर काळजीपूर्वक पाहा तर तो मॉप केलेला व्हिडिओ आहे. स्वप्ना पाटकर वगैरे त्याच्याबद्दलचं काय काय वक्तव्य केलं हे जर तो जर व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल की यांची लायकी किती. चरित्र हनन करण्याचा प्रकार हे जे काही वारंवार करतात त्यासाठी त्यांना मी आबरू नुकसानीची एक नोटीस आज त्यांना पाठवणार आहे. त्यांच्यावर तो गुन्हा दाखल करण्यात, त्यांनी जर माफी मागितली नाही तर त्यांच्यावर तो गुन्हा दाखल केला जाईल. त्याच्यावरती विधानसभेत त्याने उद्या वक्तव्य करू द्या. व्हिडिओ मॉर्फ केलाय की काय केलाय हे फॉरेन्सिक लॅब ठरवेल ना. हे फॉरेन्सिक लॅब ठरवतं. फॉरेन्सिक लॅब जी असते ती ठरवते काय आहे ते. आणि तो व्हिडिओ आम्ही काढलाय, ओरिजिनल पण आहे आणि व्हायरल सुद्धा आहे. बातमी सोलापुरातून. संभाजी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षांना काळं फासल्याची. प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोट येथे काळं फासण्यात आलेलं आहे. शिवधर्म फाउंडेशन आणि शिवभक्तांनी काळं फासल्याची माहिती. प्रवीण गायकवाड यांच्याकडून छत्रपती संभाजीराजेंचा एकेरी उल्लेख झाला. उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर निवड झाली. दरम्यान आपल्याला मोदींचा फोन आलाय आणि त्यांनी मराठीत बोलू की हिंदीत असं विचारल्याचा किस्सा उज्ज्वल निकम यांनी यावेळी सांगितला. उज्ज्वल निकम राज्यसभेवर वरिष्ठ सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली. तर केरळमधील वरिष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री सदानंद मस्ते यांचीही नियुक्ती झाली. माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांचीही नियुक्ती झाली. तर प्रसिद्ध इतिहासकार मीनाक्षी जैन यांचीही राज्यसभेवर नियुक्ती झाली. पंतप्रधान मोदीजी हे उत्कृष्ट मराठी बोलतात. आपल्या काही भाषणांना महाराष्ट्रात मराठीत सुरुवात करतात, नंतर हिंदीत भाषण करतात. पण ज्या वेळेला मला काल 8:44 त्यांचा फोन आला आणि ज्यावेळेला ऑपरेटरने त्यांना कनेक्ट करून दिला त्यावेळेला म्हणाले, उज्ज्वलजी मी मराठीत बोलू का हिंदीत बोलू. मी हसलो आणि हसल्यावर ते खळखळून हसलेत. मी थोडासाच हसलो कारण मला असं वाटलं ते कोणत्या उद्देशाने विचारतात. पण ते खळखळून हसल्यानंतर ते म्हणाले, मी त्यांना उत्तर दिलं की म्हटलं दोन्ही भाषांवरती आपलं प्रभुत्व आहे साहेब. ते म्हणाले, नाही उज्ज्वलजी मी फोन एवढा करता केला की राष्ट्रपती महोदया तुमच्यावरती काही जबाबदारी सोपवू इच्छितात, तुम्ही स्वीकाराल ती.
म्हटलं हो, कोणती जबाबदारी? ते म्हणाले राज्यसभेचा सभासद म्हणून.